तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं, आरोग्यदायी आणि सुखमय असं जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आज श्री नृसिंह सरस्वती महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त मी गाणगापुरामधील माहिती ही तुम्हाला सांगते. आज आपण आलो आहोत भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर ह्या गावी. गाणगापूर हे गाव कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यात आहे. येथे येण्यासाठी मुंबई ते चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर हे स्टेशन लागते. तसेच कर्नाटक राज्याच्या एसटी गाड्यांची सतत ये जा चालूच असते. भीमातटी असे गाणगा भुवन, पुण्यभूमी असे या त्रिभुवन. श्री गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात केलेल्या औदुंबराचे इथे दर्शन घडते. श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्टाला नेहमी पाणी घालीत असे. पुढे गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबरास पालवी आली. इथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा विश्रांतीचा कट्टा ही सुप्रसिद्ध जागा आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला ग्रामात जाताना ह्या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत. श्री महाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे. संगमापासून वरती जाताना पवित्र असे औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षेमध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्राचे पारायण करतात. गाणगापूरला श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तसेच माघ वद्य प्रतिपदा व श्री क्षेत्र गाणगापूरला साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी श्री महाराज श्री शैल्यगमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्री दत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थाहून परत मठात येण्यास निघते. हा सोहळा अत्यंत आनंदमय, मनाला स्फूर्ती देणारा असतो. श्री गुरुचरित्र ग्रंथात गाणगापूरला घडलेल्या बऱ्याच लीला आहेत. विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेत असताना शेतकऱ्यावर केलेली कृपा, त्याला अमाप अन्नधान्य दिले. श्री महाराज एकाच वेळी 8 ठिकाणी गेले. नरहरी कवीश्वराला परमेश्वराचे दर्शन घडविले. श्री गुरुचरित्रात अवतार समाप्तीच्या वेळेस पाताळ गंगेतून कर्दळी वनात स्वामी जायला निघाले तेव्हा सर्व जनसमुदाय रडायला लागला व विनवणी करू लागला. स्वामी अमुते सोडून केवी जाता यतिराया. तेव्हा श्री गुरूंनी भक्तांना सांगितले व आश्वासन दिले की आम्ही असतो ह्याच ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, वसो मठी सदा प्रेमी. व निर्गुण पादुका येथे ठेवून श्री स्वामी शैल्य पर्वताला गेले. या निर्गुण पादुकांमध्ये भक्तांना श्री नृसिंह स्वामींचे दर्शन घडते. या पादुकांना सगुण आकार असूनही त्या निर्गुण पादुका असे म्हणतात, कारण आपण आपल्या मनातील संकल्प ज्यावेळी या ठिकाणी सांगतो त्यावेळी श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारे करत असतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वर शक्ती ही निर्गुण निराकार आहे. म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. स्वामी 23 वर्ष ज्या ठिकाणी राहिले त्याच ठिकाणी हा निर्गुण मठ आहे. तसेच येथे एक भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाला एक विशेष महत्त्व आहे. हे भस्म हा तिथला मुख्य गुरुप्रसाद आहे. हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी तेथे केले होते व त्याच यज्ञातील विभूती येथे साचून आहे. तेथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झाली आहे. आजपर्यंत लक्षावधी दत्तभक्तांनी या भस्माच्या टेकडीतून पवित्र असे भस्म नेले होते व नेत आहेत. श्री गुरुदेव दत्त.